हॅलो, आज मी ही रेसिपी घेऊन आली आहे मम्मीच लोकांसाठी, ज्यांची मुलं चपाती भाजी खाण्यासाठी नाक मुरडतात, त्यांना चपाती भाजी खायला बिलकुल आवडत नाही. त्या मुलांसाठी आहे ते मिनी समोसे, जे चवीला एकदम टेस्टी लागतात आणि मुले आवडीने 8-10 तरी खातीलच, ही माझी गॅरंटी आहे. हे समोसे सॉस किंवा चटणी बरोबर खूप सुंदर लागतात. हे मिनी समोसे झटपट बनणारे आहेत. एका याच्यातच तुम्ही 8-10 मिनी समोसे सहज बनवू शकता. तर चला सुरू करूया याची कृती. त्यासाठी सर्वप्रथम मी घेतलेले आहे 2 कप गव्हाचं पीठ आणि त्यानंतर मी याच्यात टाकत आहे 1 चमच रवा. रवा टाकल्यानंतर मी याच्यात टाकणार आहे ओवा. ओवा हा पोटासाठी खूप चांगला असतो, याच्याने पचनशक्ती वाढते आणि आपल्याला खाल्लेलं ते पचतंही. तर मी याच्यात क्रश करून असा हा ओवा टाकते. त्यानंतर मी याच्यात टाकत आहे थोडासा मीठ आणि खाण्याचे सनफ्लॉवरचे रिफाइंड ऑइल. नंतर मी याला नीट मिक्स करते. मिक्स केल्यानंतर याच्यात हळूहळू करून पाणी घाला. आपल्याला हा मिश्रण जास्त पातळ नाही करायचा, असा घट्टच हा पीठ मळायचा आहे. तुम्ही बघू शकता असा घट्ट पीठ मळायचं आहे, जेणेकरून आपले समोसे क्रिस्पी आणि चांगले होतील. आता एकीकडं एका पॅनमध्ये मी घेत आहे सनफ्लॉवर ऑइल. नंतर याच्यात मी टाकत आहे मोहरी. मोहरी तडतडल्यावर याच्यात आपण टाकूया मिरची अद्रकचा ठेचा. याच्यात मिरची अद्रकचा ठेचा याची चव खूप सुंदर लागते. मिरची अद्रकचा ठेचा टाकल्यानंतर मी याच्यात टाकत आहे बटाटे, हळद, थोडंसं लाल तिखट. मिरची पण तुम्ही कमी तिखटवालीच वापरा, पण अद्रक मिरची स्किप करू नका, याच्यानेच या समोस्यांना चांगली चव येते. त्यानंतर याच्यात मी थोडंसं हळद मसाला, चाट मसाला टाकून, मीठ टाकून हे मिश्रण शिजवून घेतलेलं आहे. आणि बॉईल बटाटे आहेत म्हणून जास्त शिजवायची गरज नाही. कोथिंबीर टाकून हा मिश्रण आता झालेला आहे. त्यानंतर एकीकडे मी हा पीठ, ज्याला मी 20 मिनिटं तरी असाच ठेवलेला भिजवत, तो पीठही रेडी झालेला आहे. आता मी याचे समोसे बनवायला घेते. हा पीठ लाटल्यावर आपण याचे छोटे छोटे समोसे बनवून घेऊया. आपल्याला अर्धा इंच असं जाड लाटायचं आहे. तुम्ही बघू शकता मी एवढंच जाड ठेवलेली आहे ही चपाती. त्यानंतर आपण याचे पीसेस करूया. हे 8 पीसेस मी याचे बनवले आहेत, म्हणजे एका टायमाला आपले 8 मिनी समोसे होतात. असे मिश्रणाचे बॉल्स करून आपण समोसे बनवून घेऊया. एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट हे समोसे बनतात. कोणीही समोसे सहज बनवू शकतो. तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने हे समोसे बनवून घ्या. एकदम सोपे आहेत, आरामशी चिकटतात. तुम्ही बघू शकता, मी परत एकदा दाखवते. आरामाने हे समोसे होऊन जातात. असं चिकटवा मिश्रण, थोडंसं खालती दाबा आणि दोन्हीकडून असं पॅक करून घ्या. एकदम सोपे झटपट होणारे हे समोसे आहेत. मी हे समोसे बनवून घेतलेले आहेत. आता त्यांना मी नीट रचत आहे आणि हे सर्व समोसे मी आता तळायला घेणार आहे. एका कढाईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे, त्याच्यात मी हे समोसे सोडते. आता ही फ्लेम याची आपल्याला लोमध्येच ठेवायची आहे, जास्त हाय नका करू. थोडीशी मिड हाय केली तरी चालेल, पण जास्त हाय नका करू. स्लोवरच हे समोसे चांगले शिजतात. तुम्ही बघू शकता यांचा रंग किती सुंदर आलेला आहे. माझा गॅस कमीच आहे आणि आपले हे समोसे खाण्यासाठी रेडी आहेत. गरमागरम हे समोसे खूप चांगले लागतात आणि सॉससोबत किंवा शेजवान चटणीसोबत लहान मुलांना हे समोसे नक्की आवडतील. ट्राय करा ही रेसिपी.